आणि त्या काळातल्या हलकट लोकांच्या लक्षात आलं जर ही पकडून जर आपण एखाद्या राजाला दिली तर राजा आपल्याला पोत्यानं मोहरा देईल. लालूच म्हणून तिला पकडण्यासाठी बरीच माणसं बेचैन होती, बेजार होती. त्या राजाने तिचं चित्र एकदा बघितलं. त्या राजाने सांगितलं जो कोणी मला आणून देईन त्याला माझ्या राज्यातला 14 हिस्सा देऊन टाकील. 4था हिस्सा, राज्यातला 4था हिस्सा. माणसं पैशासाठी काय करतील त्याचा मिळच नाही. मला एक जण म्हणला एसटीन फिरता का? म्हणलं हो. तिकीट फुल काढता का? हाफ. म्हणलं फुल. हाफ कसं काढता येईल? 60 वर्ष झालीच नाही ना, कसं काढता येतील? ते म्हणला महाराज परवाच्या दिवसपासून तुम्ही हाफ तिकीट काढायचं. म्हणलं डोकं खराब झालं तू. 1/4 काढता येईल पण मी लंगडा नाही. माझ्या सोबत एक जणाचा अर्धा असतंय पण मी व्यंग नाही ना. नाही म्हणे महाराज 5 आणे 4 पैसे हाफ तिकीट तुम्हाला काढता येते उद्यापासून. काय करावं लागेल? फक्त 200 द्या. आता लालूच असती माणसाला बी. फिरायचंय म्हणलं चला. दिले त्याला 200 रुपये. एक म्हातारी पाया पडली होती. मला कुठे आऊत आणून द्यायचं बैल न खट्या नाव आऊ तू भाट्या दिले आपलं. तिला पन्हाळा वाटा आले मोरी वाटे गेली. देऊन टाकले त्याला. म्हणलं जर 200 रुपये. त्यानं 3ऱ्या दिवशी मला हाफ कार्ड आणून दिलं. त्याला म्हणलं एक बी केस पिकला नाही रे. त्यावेळेच सांगतोय. आता 5-6%, 10-20% पिकलेत. कवरक राहते तसे आहे की नाही? पिकतच असतेत ना ते. 10-15 वर्षाच्या नंतर एक जणाची माझ्याकडे तक्रार आहे. म्हणलं काय रे? म्हणलं लग्नात बायको दिसत होती तशी दिसच ना. लग्नाच्या दिवशी दिसत होती का मंडपात तशी दिसच ना. मला असं कम झालं विचारायला आलो. मी म्हणलं बरं ठीक आहे. आमच्या बाब्याला म्हणलं बाब्या जा याच्या बायकोला बोलून आण सक्काकूला. आणि सक्काकूला सांगितलं. हे म्हणाले लग्नात तुम्ही जशा दिसत होत्या तशा दिसत नत. सक्काकू म्हणली मी तशी दिसन हो पण हे बी ते दिच्छासारखे दिसनत ना. आहे का नाही पुरावा? मी कवरक राहील तसे माझे काळे केस. तो एकही पांढरा नव्हता. त्याला म्हणणार एक तरी केस पांढरा असावा ना. कंडक्टर मारीन ना मला. मारीन म्हणजे बोलन ना. महाराज शोभतंय का तुम्हाला हाफ तिकीट काढायला? त्यानं सांगितलं कंडक्टरची ताकदच नाही तुम्हाला बोलायची. तहसीलदारांनी दिल्यावर कंडक्टर काय करीन? देऊन टाकलं. मी 4-2 बाऱ्या तिकीट काढलं पण कंडक्टर नुसते बघायचे पुढे सरकायचे. काहीच बोलत नव्हते. 100 तहसीलदाराला आणि 100 त्याला. 35 वर्षाचा गिरगावकर 60 वर्षाचा झालता. 28 वर्षाचा 60 वर्षाचा. किती रुपयात? 200 रुपयात. जर 28 वर्षाचा गिरगावकर 60 वर्षाचा होते 200 रुपयात तर स्वराज्यातला अर्धा हिस्सा दिल्यावर माणसं किती बेजार होत असतील पान त्या बाईला बघण्यासाठी. अति बेजार, अति बेजार. प्रत्येक जण म्हणत होता मी सापडून आणतो, मी सापडून आणतो. रूपात किती ताकद आहे माझ्या विटेवरच्या मालकाच्या. पण ती हुशार होती, विवेकी होती. ती अशा भयानक जंगलात तिचं वास्तव्य आहे. जिथं हिंस्र श्वापद आहेत अशा ठिकाणी तिचं वास्तव्य आहे. तिने विचार केला आपण दिसायचं नाही लोकांना. काही काही माणसं बहुरूप्याच्या वेशात येत होते. काही महाराज होऊन येत. खोटे महाराज काल नेहमीसारखे साधूचं रूप घेऊन येत. पण ती काही कोणाला सापडली नाही. काही माणसं बघायला आल्याच्या नंतर जिथं एखादं जनावर मृत्यू पावलंय मेलेल्या जनावराच्या बाजूला तिचं वास्तव्य असायचं. कारण त्या वासामुळे दुसरं कोणी जवळ येत नव्हतं. आणि तिथं राहायची ती. 6.5 वर्ष जंगलात राहिली. पण ती किती सुंदर होती सांगू माझ्या माईंनो. 6.5 वर्ष जंगलात राहिली. तिने नदी नाल्याला वड्याला आंघोळ केली. तिला फॅरन लावली नव्हती. तिला लिपस्टिक नव्हती. तिला भवाळ्या कापायचा वस्तारा नव्हता. काऊन कापी त्यात काय माहित. त्या का एसटीला अडकत्यात का? कापी जा कापी जा. महाराजाला कापू नका म्हणजे बरं एखाद दिवशी.
कुठल्याच प्रकारचं सौंदर्य साधन तिच्याकडे नव्हतं, पण ती ज्या झाडाखाली गेली ते झाड प्रसन्न होत होतं. ही तिच्या सौंदर्याची ख्याती होती. काय सौंदर्यवान असेल कल्पना करा. काय रूप असेल तिचं, काय ख्याती असेल तिच्या रूपाची, काय नाविन्य असेल तिच्या रूपाचं. हरा तरुशाखा प्रसन्नोस्थिता नैवम गांजा कसम लिखितम. झाडाच्या फांद्या प्रसन्न होत होत्या तिच्या रूपानं. हे एखाद्या गांजा कसनं थोडंच लिहिले. काय सौंदर्य असेल तिचं. 6.5 वर्ष त्या जंगलात. भगवंतानं दिलेलं सौंदर्य सौंदर्य असते. हे वरचं डेकोरेशन काय कामाचं. पण बायकांनी नटत जावं. तुम्हाला भगवंताने दिलेला तो आशीर्वाद आहे. तुम्हाला नटणं साहजिक आहे. माणसानं कमी नटायचं. बरं, माणसानं कमी नटायचं. षडाभवा स्थितो नायाम नाविन्याम अननपुटेशो येन मंडित भय व्याप्ता कामिनी संगान अंशजनो नैवम देशी पिताडम लिखितम. दिवसा काठी 6 वेळेला जर पुरुष नटत असेल, 6 वेळेला सतत सतत आरशापाशी जात असेल, सतत सतत कंगवा हातात असेल, सतत सतत सौंदर्य प्रसाधन लावित असेल, तर त्याच्यामध्ये स्त्रीचा अंश आहे असा निवृत्ती बाबा वक्तेंचा निर्वाळा मी ऐकला. आणि निवृत्ती बाबा वक्ते म्हणजे धर्मभास्कर. ते काय 1-2 ग्रंथ वाचणारा साधू नाही, असे कितीतरी ग्रंथ वाचणारा महात्मा. मी पंढरपूरला ऐकला निर्वाळा. पुरुषानं जास्त नटू नये. आमचा एक पाहुणा भागवतकार होता. ते लिपस्टिक लावून कथेत बसला. अरे मी म्हणलं, सुंगळ्या मागच्या जन्मात का कळवातीन होतास का पाप्या. तू माणूस असून व्हाटाला लिपस्टिक लावायला तुला शोभतय का भागवत सांगायला आणि पांचटा. विठाला विठाला विठाला. झाडाच्या फांद्या प्रसन्न होत्या एवढी सुंदर. 6.5 वर्ष जंगलात. त्या जंगलाच्या कडेने एक व्यक्ती चालली. माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई साहेब रूपात किती ख्याती आहे. रामकृष्ण नावाचा जय घोष करीत जात असताना तिने उंच डोंगरावरून बघितलं. रस्त्याच्या पर्वताच्या पायथ्याला एक बारीकसा रस्ता आहे. त्या रस्त्याने ही व्यक्ती चाललीत. 300-400 फुटाच्या अंतरावर ज्ञानोबाराचा चेहरा बघितल्याबरोबर तिच्या अंतकरणाचे वलय जागे झाले. गदगदलं अंतकरण. प्रसन्नता जागरूक झाली. आणि लक्षात आलं, या साधूच्या पायावर डोकं ठेवा. साष्टांग प्रणिपात केलं. ज्ञानोबारायांनी तिच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, माझी माय, माझ्या जगाच्या मालकाने तुला एवढं मोठं सौंदर्य दिलंय. तू या जंगलात जी का. स्वामीजी महाराजजी, गुरुदेव, माझ्या या सौंदर्याला आग लागो. याच्याकरता नाना प्रकारचे राजे महाराजे या रूपावर टपलेले आहेत. मी वारांगणीची कन्या आहे, मी नृत्यांगणीची कन्या आहे, वेशूची कन्या आहे. या रूपाला आग लागली. याच्याकरता पाप्याच्या दृष्टी माझ्याकडे, माझं कल्याण होईल असा मार्ग सांगा. ज्ञानोबारायची कृपा झाली. धन्य कानव पात्राजी झाली भाग्याची, भेटीत ज्ञानदेवाची म्हणून या. आणि ज्ञानोबारायच्या मुखारिंदातून एक शब्द पडला, बाई तू एकदा पंढरपूरला जाय. पायविटेवरचा मालक एकदा बघ 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 बघ. पाहिली या वेद लावी. बघितल्याबरोबर वेद लागते ते एकदा ते रूप. माझ्या जीवनाचं कल्याण होईल असं सांगा. तू त्याला पाहिलं की सगळेच कल्याण झाले, काहीच शिल्लक राहत नाही. तू बघ एकदा. आणि ज्ञानोबारायचं ऐकून ती कानोपात्रा पंढरपूरला आली. काय सौंदर्य. रांगेला लागली. तिच्या पाठीमागं कोणी नव्हतं, सर्वजण पुढे होते. सर्वांची दर्शनं आटपली. बाजूला गेली. गरुड खांबापासून पाय उंचलून टाचा उचलत होती. पंजावर उभं राहून जगाच्या मालकाचं मुख न्याहाळत होती. प्रसन्नपणानं त्याला बघत होती. तो किती नाविन्यवंत स्वरूपवंत जगाचा मालक होता. जगदानंद कंद जगतपती होता. प्रसन्नतेच्या लहरी त्याच्या चेहऱ्यावर होत्या. जवळ गेली. जवळ गेल्याच्या नंतर पाहत 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 जवळ गेली. त्याचा चेहरा अंतकरणात ठेवला आणि खाली बघून एकदा त्याचे पाय अंतकरणात घेतले आणि डोळे बंद करून त्याच्या पायावर प्राण सोडले. काय रूपाची ताकद आहे. रूप पाहता लोचनी का म्हणतात ज्ञानोबा आहे. कशा करता कुठलं सुख प्राप्त होतंय.
हा कलियुगातला पुरावा पहा. मागच्या कृतात्रेता द्वापार युगातले पुरावे आपण पाहिले, हा कलियुगातला पुरावा त्या मालकाचा. आणि मग पुजारी आले आणि बघतात, आहे बाई बाजूला सरक. किती वेळ देवाचे पाय धरतेस, सरक बाजूला. काय ते तुला एवढा वेळ, मागच्यांना दर्शन घेऊ दे. बाई असल्यामुळं कोणी तिला हात लावित नव्हतं. सौंदर्याची खाण होती. एक दोन स्त्रिया बोलवल्या आणि तिला बाजूला घेतलं. पाहिलं तर ती मृत्यावस्थेत आहे. चांगले चांगले अधिकारी पुजारी होते त्या काळातले. सर्वजणांनी विचार केला, देवाच्या पायावर देह ठेवलेली आज पहिलीच व्यक्ती पाहिली. देवाच्या मांडीवर देह ठेवणारा जटायू पाहिला. पुराणात ऐकला, जटायू देवाच्या मांडीवर प्राण सोडला. पण देवाच्या पायावर देह ठेवणारी, विटेवरच्या मालकाच्या, ही पहिली व्यक्ती स्त्री. मागची स्त्री सांगू तुम्हाला एक. कृतात्रेता युगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र वनवासात असताना देवाचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं धुतले आणि देवाच्या पायाला वर्ण पेढे होते. पितृआज्ञेकरता जगाचा मालक वनवासात बिना चप्पलचा फिरत होता. त्याच्या पायाचे वर्ण पाहिल्याच्या नंतर त्याच्या पुढचा इतिहास सांगतो. तो भगवंत त्या झोपडीत आल्याच्या नंतर त्या झोपडीचा स्वर्ग झालता आणि भगवंत झोपडीतून गेले की तिचा उकंड होत होता. तिने विचार केला, ज्या झोपडीत देव आल्याच्या नंतर तिचा स्वर्ग होतोय, आता हिचा उकंडा काऊन हो द्यायचा. बाहेर गेलेला देव पुन्हा झोपडीत बोलिला आणि एकदा त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि प्राण सोडा. तिचं नाव शबरी. विठाला विठाला विठाला. म्हणून तर महाराजाचा पुरा तिचे येणे जाणे खुंटले, त्या रूपात तिचं येणं जाणं खुंटले. आता इथं बघा हीच स्त्री. अजून असे 13 पुरावे आहेत, पण सगळे एका कीर्तनात नसतेच, सांगत नाही का. शहाण्या डॉक्टरनं जर सगळ्या गोळ्या पहिल्याच चक्रात दिले तर दवाखाना खालून इकावं लागेल. म्हणून थोडे थोडे काही पुरावे तुम्ही बी वाची जा ना. तुम्ही गंजा वाट्यावर बसून दुसऱ्याचं हिचकायले, तिकडे कोणाच्या जागा येतील, इकडं कोणाला लीड भेटल, आणि बघा ना आपल्या सोयाबीनी झाकायचं पहा काय मिळेल. आपल्याच कापसायचं, सोयाबीनीचं, उसायचं काय दिवाळ आपलं बघा. कशाला दुसऱ्याचं हिचकायचं, फुकट कळण शेंडी वळवळ. विठाला विठाला विद्वान पुजाऱ्यांच्या लक्षात आलं, हिनं देवाच्या पायावर देह समर्पित केलाय. अधिकारी किती आहे? एक मात्रा. दुसरी मात्रा काय? अरे कोण असावा? कानोकान खबर लागली, वेश्येची कन्या. बापरे, वारंगणीची कन्या. हिला देवाच्या पायावर मरण आलंय. तिसरी मात्रा. काही लोकांनी सांगितलं हिचा स्पर्श झाल्यामुळे देव बाटलाय. लय चित्र आमची लोक. देवाच्या जवळ गेलेली माणसं इतकेही चित्र की बघायचंच काम नाही. नाना प्रकारचे तर्क. काय करायचं म्हणले, आजपासून यज्ञ सुरू करा, देवावर नाना प्रकारचे अभिषेक करा, देव शुद्ध झाला पाहिजे. पण एक विद्वान पुजारी होते. आमच्या एका विद्वान पुजाऱ्यानं सांगितलं, तुमचे यज्ञ असतील, व्रत असतील, वैकल्य असतील, ते बाजूला सोडून द्या. मला विटेवरचा मालक जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत हिचा अंत्यविधी होऊ देत नाही, तोपर्यंत मंदिरही उघडीत नाही. हुशार पुजारी होता तो. मंदिरात तसंच दार लावलं, मंदिराच्या दाराला पोतडं टाकलं, अंग टाकलं, झोप लागली. रात्री दृष्टांत झाला. अनंता तुझ मे सांगत सो अनंत, पाहे पाकानो पात्र पवित्र. विटेवरचा अनंत सांगतोय. हे अनंत नावाच्या पुजाऱ्या तुला विटेवरचा अनंत सांगतोय. हिला फार मोठी प्राप्ती झाली. एक तर माझे पाय सापडले, तुझे पायी सुख सर्व आहे. एक दुसरी गोष्ट, तिनं माझं नामस्मरण केलंय. जे ज्ञानोबराच्या मुखारविंदात होतं ते ती ऐकत आली. नाम चांगले हेही तिला प्राप्त झालंय. आणि तिसरी गोष्ट,
तिनं माझा चेहरा पाहिलाय, दुःखाची निवृत्ती. या 3 गोष्टी तिला प्राप्त झाल्यात. तिचा अंत्यविधी कर, पण माझ्या उजव्या हाताला कर. आणि कानोपात्रेचा अंत्यविधी विटेवरच्या मालकाच्या मंदिरात देवाच्या काही अंतरावर उजव्या हाताला झालाय. 16,108 पत्नीपैकी लक्ष्मी मुख्य होती ना, ती डावी कुण ठेवली. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. डावी कुण लक्ष्मी, जिच्यासाठी अख्खं जग बेजार आहे. हातवरी करा बरं, कोणाला लक्ष्मी आवडत नाही? प्रत्येक जण जिच्यासाठी बेजार आहे ती लक्ष्मी डावी कुण, आणि वारांगणेची कन्या उजवी कुण. कशाची ताकद आहे माहिती आहे? वेळ घेत नाही, मुद्द्यावर येतो. देवाच्या रूपाची ताकद आहे, त्याच्या नामाची ताकद आहे, त्याच्या पायाची ताकद आहे. त्याच्या प्रत्येक स्वरूपात हे भरलेले आहे. त्यार्थी वारांगणेच्या कन्येला लक्ष्मीपेक्षाही मोठा अधिकार प्राप्त. विश्वातला कोणी जरी गेला तर कानोपात्रेच्या झाडाला हात लावल्याशिवाय मधात जाता येत नाही. काय त्याच्या रूपात ताकद आहे! एवढा कानोपात्रेचा अधिकार त्याच्या नामानं, त्याच्या पदस्पर्शाने आणि त्याच्या मुखारविंदातल्या तेजानं होते. ही कानोपात्रा एवढ्या टोकाला जाती, ही त्याच्या रूपात ताकद आहे. रूप पाहता लोचनी स्त्रीला महानत्व प्राप्त झालंय, त्याच्या रूपात ताकद आहे. काय मोठं नाविन्य असेल! विश्वातला किती हलकट माणूस पंढरपूरला न्या, किती हलकट असू द्या, पण तो रांगेला लागावा. त्यानं रांगेत चालत 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 10-15 घंटे चालावं आणि त्याच्यानंतर गरुड खांबाच्या जवळ यावं. त्याच्या समोर जर कोणाचं डोकं आलं असेल, पांडुरंगाचा चेहरा दिसत असताना माणूस जर आडवा आला असेल तर त्याला वाटतं याला खाऊन टाकू का काय, हे माझ्या पुढे आडवं काय येत असेल. इतकी त्या रूपाची महती आहे. सामान्य पुरावा, सामान्य. एखादी माझी मायमाऊली असेल, शेतात काम करणारी, पंढरपूरला गेली असेल आषाढीला, तिला बिचारीला जाण्यासाठी घडत नसेल, ती गरीब असेल, 20-25 तास ती रांगेत लागली, कंडगळे, आणि रांगेत लागल्याच्या नंतर थकून गेली. तिला कोणी पाणी दिलं नाही, कोणी फराळाचं दिलं नाही, थकून गेली. थकून थोडा वेळ बारी थांबली की ती तशीच खाली बसायची, तशीच खाली बसायची. ज्याच्या रूपाची महती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात. त्याच्या दरबारात असून म्हणावा अशा सुविधा नाहीत, नाही सुविधा. विश्वाचं दैवत आहे ते, विश्वाचं, नुसत्या भारताचं नाही. पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातलं आराध्य दैवत. पण का तेवढ्या सुविधा करत नसतील कल्पना भगवंत जाणे. का देवालाही ते करून घ्यायचं नसेल त्याची त्यालाच माहीत. परवाला हैदराबादला गेलो, शिवाजीनगरला. तिथून पुढे एक पैशाचा मालक जवळ होता. पोरायला म्हणलं चला रे आपण येऊ जाऊन. चला म्हणले महाराज. पोरं म्हणजे मै नाही बरं, पोरायचे 2 प्रकार होते, झालेले एक सोबत होते 2-3 मुलं. चला म्हणलं आपण जाऊन येऊ. तिथेही गेलो तर रांगेला लागलोत. महालयात गेलतो कालच्या 30 तारखेला, तिथं 28ला 29ला 28-29ला तिथे गेल्याच्या नंतर दर्शन घेतलं तर प्रत्येक माणूस लाडूची पिशवी घेऊन बाहेर पडत होता. विचारलं केवढ्याला एक लाडू रे? म्हणले 50 रुपयाला. असा एक बी रांगेत व्यक्ती नव्हता की त्याच्याकडे 200 रुपयाचे लाडू नव्हते. एक बी. दुसऱ्याच्या शेतात राबणारा माणूस सुद्धा तिथं 200 रुपयाचे लाडू घेत होता. कोणाचा अवतार आहे माहिती? ते विटेवरच्या मालकाचा. तिरुपती विटेवरच्या मालकाचाच अवतार. काय सुविधा तिथं? का होत नाही तिथं सुविधा? थोडे झाकले असतील आपल्या नेत्यांनी. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्याची भक्ती केल्याच्या नंतर ज्ञानोबाराय 56 भाषा, तुकोबाराय विश्व ढवळून टाकतात.
ज्याच्या नामाच्या ताकदीने चोखोबार आहे, स्वर्गातलं अमृत शुद्ध करतात, ही ज्याच्या नावात ताकद आहे, ही ज्याच्या नावात ताकद आहे. ज्याच्या भक्तीच्या बळावर वराडात कापलेली गाठ नामदेवराय जिवंत करतात. काय त्याच्या भक्तीत, काय त्याच्या नामस्मरणात ताकद आहे, त्याच्याकडे तशी दुरावस्था. का करत नसतील त्या सुविधा? ज्यांच्याकडे ताकद दिली त्यांनी त्या ठिकाणची व्यवस्था करावी. जर नाही केली तर मुंडक्यात उड्या हाणीन ते. लोकांच्या शेतात राब राब राबणारी बाई 20 तास बारीला होती. 20 तास बारी थांबली की तशीच खाली बसायची. तिच्या अंगावरच लुगडं 4-2 जागेवर पांढरं शिपीत मळून गेलत, थकून गेलती, गांगाडून गेलती. पण चालत 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 कान्हो पात्रेच्या वृक्षाला एकदा हात लागला, तरटीच्या झाडाला, आणि गरुड खांबाजवळ आली की म्हातारी वाकतच नव्हती, उभीच राहत होती अशी सरळ. हजारो सलाईन देण्याची ताकद तिच्या अंगात प्राप्त झाली. 20 घंट्यापासून थकून गेलेली म्हातारी एकदाच भगवंताचं मुख पाहिलं की 5-50 सलाईन दिल्यासारखा तवाखतीला प्राप्त होते. हे ज्वलंत पुरावा, ज्वलंत, ही त्याच्या रूपातली ताकद आहे. काय भक्तीचं करंड असेल, काय ताकद असेल, त्या रूपाचं काय नाविन्य असेल. रूप पाहता लोचनी, नुसतं डोळ्यांनी ते रूप बघितलं की या अवस्था. सुख झाले हो साजनी, त्याचं मुख बघितल्याच्या नंतर किती सुख प्राप्त होते. वेळ संपलाय बरं आपला, 11 वाजले. जिल्हा परिषदची शाळा आहे, वेळेत भरावून वेळेत सुटावं. सर तरी एक पुरावा सांगतो, सुखाची ताकद किती मोठी आहे. 33 कोटी देवाच्या राजाची बायको किती सुखी असेल. नवरा सरपंच झाल्या बाई खाली पावलं टेकीत नाही. तिला वाटते 10-5 माणसं मारावा का तुडवा. सरपंच जर नवरा झाला तर सरपंच. आमची शेजारीन ग्रामपंचायतची सदस्य झाली तर मला 1.5 महिना बोलत नव्हती. मी म्हणलं काकू तुम्ही बोलत नाही. बाई मी का आता पहिल्यासारखी थोडीच राहिले. आणि म्हणलं काय झाले, मी आता सदस्य झाले. मग म्हणलं खाती काय 10-5 माणसं सदस्य झाली, मग काय नवल्याची गोष्ट, एवढी कोणती मोठी झालीस तू. नाही बाई ते का लहान पद आहे का. 14 ट्रॅक्टर दारू वाटली माझ्या मालकानं, तो मला मतदान केलंय. म्हणलं ते बी खरंय, तो मालक तसा ते पिणारे पानचेटच. सदस्य झाली तर इतका दिमाग. 33 कोटी देवाच्या राजाची बायको काय अधिकारी असेल. 33 कोटी देवांचा राजा आणि ती त्याची बायको. हे खालचे नाही बर का, हे खाली जे ढवळ्या कपड्यावाले असतात ना, आमदार खासदार मंत्री संत्री सगळे 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 हे बटन दाबून कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे, हे तिच्या मालकाच्या हातात आहे. हे कोण्या दिवशी दाबून मारायचे, निवडून नाही बरं, डायरेक्ट वरीच. हे ज्याच्या हातात आहे तिच्या मालकात ताकद आहे, त्याचं नाव इंद्र आहे. आणि यम त्याच्या हातात आहे, त्यानं सांगितल्याशिवाय यम ऐकतच नाही कोणाचं. वरून सुद्धा त्याचंच ऐकत आहे. ते म्हणते अमक्या ठिकाणी पाऊस पाडावर का, पण असा पाऊस पाडा हिरीला पाणी आलं नाही पाहिजे, बोरला आलं नाही पाहिजे, आणि पिकं हिरवेगार राहिले पाहिजे. असाच पाऊस सर. अमक्या ठिकाणी असा पाऊस पाडा, 4 ठिकाणी 4 बाजूनं पाणी असलं पाहिजे, पण त्याला पेता नाही आलं पाहिजे. डोके इतकं पाणी, पण त्याच्यात डुकरं वाहून आले, त्याच्यात कुत्रे वाहून आले, त्याच्यात गायी वाहून आल्या, त्याच्यात म्हशी वाहून आल्या, छतावून पडायला प्यावं लागलं. आहे का नाही मागच्या आपत्तीत. हे कोणाच्या हातात आहे, वरुणाच्या हातात. वरुणाच्या वरून कोणाचं ऐकत आहे, इंद्राचं. इंद्राला कोण सांगतंय, पंढरपुरातलं. इंद्राला कोण सांगतंय, तो माझा जगाचा बाप पंढरपुरातला. मग कल्पना करा, पंढरपुरातला मालक ज्या राजाला आदेश देतो तो राजा किती मोठा असेल. 33 कोटी देवाचा राजा, त्याच्या बायकोचं वजन काय असेल. म्हणजे असं किलोन नाही सांगायलो मी, असं असं अधिकाराचं वजन किती मोठं असेल कल्पना करा. सुख झाले हो साजनी, सुख सांगतोय. ते रूप बघितलं की सुख प्राप्त होते. शेवटचा पुरावा. 10-5 मिनिटं पुढे सरकतो, जास्त नाही. लय घड्याळीच्या काट्यावर सांगावं तर लोक म्हणतील पहिल्यासारखं राहिलं नाही, मस्ताडे जरा. हो, जरा घड्याळीच्या काट्यावर सोडायला लागले. सोपा पुरावा देतोय. तिच्याकडे एक संन्यासी आला. त्या संन्याशाचं दर्शन घेतलं. संन्याशाने विचारलं, बाई खुश आलेत. महाराज, मायासारखी आनंदी कोणीच नाही.
आता ते संन्यासी म्हणजे 10-5 रुपये नेणारा महाराज नव्हता. ते काय गिरगावकर थोडाच होता नारळाच्या खालून पाकिट घेणार. ते संन्यासी जो ज्याला मठ नाही, ज्याला आश्रम नाही, ज्याला खिसा नाही, शर्ट नाही, शर्टच नाही तर खिसा कशा झालाय असं संन्यासी. ते म्हणलं ए बाई हिशोबात बोल, तो जगात 1 नंबरची सुखी आहे सांगतेत, परदेशी तुला सोयाबीन कापायला जायचंय. ती म्हणली बाई काल परवा जरा राजे झाले तर त्याची तर आठ फुकून दिलं तर 4-4 वर्षे संपत्ती जवळ इतकं तू पण निघते, इतकी त्याची तर पैसे आहेत. मी तर 33 कोटी देवाच्या राजाची बायको आहे आणि मला सोयाबीन कापायला कसं जावं लागेल. ते संन्यासी म्हणला बाई जावं लागते, पुण्याची पावटी लागती माघारे सोयाबीन कापायला. माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात स्वर्गात पुण्य तोपर्यंत राहता येते, पुण्य संपलं की निघ खाली तिथं नाही राहता येत. एक जणाला 1.5 कोटीची गाडी होती, आपण काय पैसे दिले नाही काय नाही, त्याने त्याच्यात पैशाची घेतली, तिथं त्याला किंमत असते. याच्यावर सांगायलो 1.5 कोटीची गाडी, त्याच्या संग चहावर शेपटी हलवायला 2-3 माणसं संग, काही कोणाच्या पुढे शेपटा हलीत ना चहा पाण्यावर. ते उतरलं की ते उतरायच्या आधीच गाडीचं दार उघडायला 1-2 संघ. बँकेच्या पुढे गाडी उभी राहिली, या 2 जणांनी दार उघडलं, ते असा कटा हातीच्या पिल्यावर आणि मधात गेला. मॅनेजरनं याला पाहिल्यावर मॅनेजरला याला बोलायचंच नव्हतं, ते मुगच कॉम्प्युटर इचकू लागलं, काही काम नव्हतं पण कॉम्प्युटर इचकू लागलं. याला वाटलं मॅनेजर काहीतरी लिखापडी करीत असते, हिसाब असेल काय असेल. अर्धा तास बसले बाकड्यावर 1.5 कोटीच्या गाडीत आलेलं, पण मॅनेजर त्याला बोललंच नाही. तितक्यात एक म्हातारं एमएटीवर आलं, शेतकरी होतं, धोतर मळालेलं होतं, आच्या खोसलेल्या होत्या, दारे धरता पाय भरलेले होते, बूट चिखलानं म्हणून बूट नव्हता घातलेला. तसंच आलं, साहेब राम राम. मॅनेजरनं पाहिल्याबरोबर शोक, अरे खुर्ची दे त्याला, काकाला खुर्ची दे. आणि त्या मळक्या म्हाताऱ्याला खुर्ची दिली. या 1.5 कोटीच्या गाडीत आलेल्या मिरच्या लागल्या. मॅनेजर स्वतः उठून आलं आणि त्याच्या जवळ बसलं. काका काय काम आहे? काय नाही, नातीला दवाखान्यात नेलंय, फाळातपणाला आलती, दवाखान्यात नेलं, निरोप आलाय, डॉक्टर म्हणले सिजर करावं लागतंय, 30-40 हजार रुपये लागते, 50 हजार द्या. कॅशियरला सांगितलं साहेब इथंच आणून पैसे द्या. म्हाताऱ्याला उठू दिलं नाही, उठवायला साहेबानच भरली. म्हाताऱ्याचा अंगठा घेतला आणि 50 हजार दिले. म्हातारं गेल्यावर 1.5 कोटीच्या गाडीत येणाराला म्हणलं साहेब काही मर्यादा असावं. ते मळक्या कपड्याचं म्हातारं आलं, त्यानं राम घातला की खुर्ची सोडून इथपर्यंत आलात. मला 45 मिनिटं झाले मी इथं बसून, तुम्ही माझ्याकडे बघितलंच नाही. ते म्हणले त्यानं मला आवाज दिल्यामुळे बघितलं, तुम्ही मला कुठं आवाज द्याला? अहो नाही देऊ दे आवाज, पण आता तर मला बोलावं ना. म्हणजे कसं बोलावं जर तुम्हाला बोलायचंच नसलं तर? ठीक आहे म्हणले. बरं त्या म्हाताऱ्याला एवढं कसं काय तुम्ही प्राधान्य दिलं? ऐका ना म्हणले, त्या म्हाताऱ्याची 130 एकर जमीन तळ्यात गेली आणि जेवढे शासनाने पैसे दिले तितके आमच्या इथे FD केलाय, म्हणून त्याला किंमत आहे. तुम्ही 1.5 कोटीच्या गाडीत आले पण तुमच्या खात्यावर रुपया पण नाही. अन्न तू केवढ्या गाडीत, विमानात येणं, पण खात्यावर पैसे असले तर तिथं किंमत. इथं पुण्य असेल तर स्वर्गात किंमत. अशी कुठे हे बाई संपलंय तुझं, उद्या सोयाबीन कापायला जायचं. बाई सांगितलं 33 कोटी देवाच्या राजाची बायको, पण उद्या दुःख आहे. आणि इथं रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. महाराज सुख कशात प्राप्त होईल? एकदा त्याचं मुख पाय ना. ती 33 कोटी देवाच्या राजाची बायको पत्नी होती शची, आणि देवाचं मुख बघण्यासाठी मृत्यू लोकात गोकुळात आली राधेच्या रूपात, आणि त्या मालकाचं रूप बघत होती. मिस पानियाचे निमित्ते भरला उलंडवणी रिता केला. कीर्तन काल्याचं नाही, फक्त पुरावा द्यायला लागलो मी. देवाला बघण्यासाठी पाण्याचं निमित्त करायची, त्याच्याकडे बघत जायची. कितीतरी वेळेस त्याच्याकडे बघता एवढी अधिकारी झाली, तिच्या संगतीचं सुख चंद्राला आणि सूर्याला आवडलं. एका कुंडला चंद्र आणि एका कुंडला सूर्य बसला. वारी आणि कुंडल आले हा त्याचाच पुरावा आहे. एका कुंडाला चंद्र आणि एका कुंडला सूर्य बसला. तिचं नाव राधा. सुख झाले हो साजनी. देवाचं रूप पाहण्यास सुख किती आहे सांगू तुम्हाला. कालांतरानं देवानं सांगितलं काय पाहिजे काय नाही, तुझ्या कपाळावर जागा दे.
लक्ष्मी पायाची दासी केली, ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. ठीक आहे, देव थकल्याच्या नंतरच पाय देत असं न चुरायला. तुमच्या आमच्या सेवेत आल्यावर देव पाय कसे देईन लक्ष्मीकडे नाही, फक्त ठराविक वेळा पुरता. पाय लक्ष्मीची हाती तिशी यावे काकुलती, तितक्या पुरते पाय तिच्या ताब्यात आहे. पण देव बाहेर गेल्याच्या नंतर लक्ष्मीच्या हातात पाय कसले आले, पण कायमस्वरूपी शची कपाळावर आहे. याच्या पलीकडचं सुख कोणतंय? सुख झाले हो साजनी विठोबा रखुमाई, भगवंताच्या रूपाची ताकद आहे. महाराज मंगळवेड्याच्या भांडाराची चुकोती पोचण्याकरता ज्यावेळेला जगाचा मालक विठू नाईकाच्या रूपात गेला, त्यावेळेला बिदरचा बादशाह सारखा म्हणत होता, ते रूप कधी पाहायला भेटन, ते रूप कधी पाहायला भेटन, ते रूप कधी पाहायला भेटन. ही त्या रूपाची नाविन्यता आहे. याच्या पलीकडे सांगू, संत शिरोमणी नामदेवरायच्या सोयरिकीला जगाचा मालक एका सामान्य माणसाच्या रूपात गेला, तर तो बादशाह दामू शेट्टीला विचारायचा, हे कोण आहे? खांद्यावर घोंगडी होती, घोंगडीला सुप्तजय नावाचे हिरे होते. त्या व्यक्तीकडे बघत 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 बादशाह भुलून गेला आणि राजाईच्या वडिलाला सांगितलं, सरदार पोरगी देऊन टाका. लेनाचा सोयरा, काय ते रूप असेल, काय ख्याती असेल त्या रूपात. मुसलमान सुद्धा प्रसन्न ज्या रूपामध्ये, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे. उभी पंढरी उभे पंढरी विटेवरी, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे. काय त्या रूपात ताकद महाराज. ज्या बादशाची पाठ दुखता राहत नव्हती, त्या बादशाने एकदा चित्रात जगाचा मालक पाहिला. सेना महाराजांच्या जाग्यावर एका राजाची मालिश करण्यासाठी जगाचा मालक आला. त्या तेलाच्या वाटीत विटेवरच्या मालकाचं रूप पाहिलं, कायमचं दुःख गेलं, सुख झाले हो साजनी. काय रूपात ताकद आहे, काय मोठं नाविन्य त्या माझ्या मालकाच्या रूपात. पुन्हा एक सिद्धांत सांगतो 2 मिनिटात. कोणी पाहावं याचं बंधन नाही, विटेवरच्या मालकाचं रूप कोणी पाहावं याचं बंधन नाही, काय घेऊन जावं याचं बंधन नाही, काहीच नाही, काहीच नाही. बाकीच्या तीर्थावर गेल्याच्या नंतर त्या तीर्थाला काळवेळ आहे. एखाद्या गंगेचं स्नान करायचं असेल तर पर्वणी लागते, काशीला जायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळं नाविन्य लागते, अजून एका ठिकाणी जायचं असेल तर तिथं वेगवेगळं नाविन्य. मी प्रत्येक तीर्थाचं नाविन्य पुराणाच्या द्वारे वाचून घेतलंय. एका देवाची प्राप्ती करायची असेल तर लोणी वाटीत न्यावं लागतं आणि त्या पाठीला चोळावं लागतंय. तिथं गदा लागली होती भीमाची देवाला, पाठ एका ठिकाणी तोंड एका ठिकाणी. त्याला केदारनाथ पशुपतीनाथ म्हणजे लोणी घेऊन जावं लागते. ज्याच्याकडे नाही त्यानं करावं काय, आणि त्या अवस्थेत पोचलं तर ते पुण्य प्राप्त होते. अशा नाना प्रकारच्या सिद्धता बाकीच्या तीर्थावर सांगितल्या. पण या विटेवरच्या मालकाचं रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. कोणाला सुद्धा खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. काय त्या रूपात ताकद आहे. तुम्हाला एक सोपा मुद्दा सांगतो. काही काही माणसं म्हणत असतील देवा आमचा स्वीकार करील का? दादू, खोदू आणि पिंजारी. दादू, खोदू आणि पिंजारी जास्त खाली येत नाही. याच्यापैकी एक जण किलिंबे होता. किलिंबे म्हणजे नपुसक होता.
त्याला सुद्धा जगाच्या मालकांचं रूप बघितल्याच्या नंतर विटेवरच्या मालकानं त्याला सुद्धा आपलंसं केलंय, ही त्याच्या मुखातली ताकद आहे. आज त्याचं सकाळच्या काकड्यात नाव घेतलं जातंय. महाराष्ट्राच्या मातीतला दिग्गज वारकरी असेल तरी पण दादू खोदू पिंजारी सकाळच्या काकड्यात त्याचं नाव घ्यावंच लागतंय. ही त्याच्या रूपाची ताकद आहे. किती मोठं सुख प्राप्त झालंय. ज्यानं 500 एकर जमीन कमवून ठेवली त्याचं कट्ट बापाचे पित्र घालीनं. आणि दादू खोदू पिंजारी यांचे नाव महाराष्ट्रातले दिग्गज नाविन्यपूर्ण वारकरी घेतात का? की त्यांनी प्रसन्न अंतकरणाने जगाच्या मालकाचं रूप बघितलं.